नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। आज आपण गव्हाच्या पिठात अंडी घालून असा एक पौष्टिक भन्नाट नाश्ता बनवणार आहोत, जो सगळे आवडीनं खातील। हा नाश्ता बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही। घरात असलेल्या अगदी साध्या पदार्थापासून ही रेसिपी तयार होते। चला तर मग खायला चविष्ट, मऊ आणि पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूया। हा नाश्ता बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एका वाटीमध्ये मी 2 अंडी फोडून घेतलेले आहेत, ते आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचे आहेत। तर आपल्याला यामध्ये काही भाज्या ऍड करायच्या आहेत। तर मी एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालूया। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। तर एक लहान टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, ते घालूया। अर्धी शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले ऍड करायचे आहेत। अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा लाल मिरची पूड। ही तिखट आहे म्हणून मी थोडीच घातलेली आहे, आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। आणि आपल्याला यामध्ये पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या कपाने मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे। आपल्याला सुरुवातीला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। हे विस्करने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तुम्ही चमच्याने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता। तर सकाळच्या गडबडीच्या वेळेस आपल्याला चपाती भाजी बनवायला कंटाळा येतो किंवा वेळ होतो, अशा वेळेस हा नाश्ता झटपट असा होणार आहे आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। तर आपल्याला यामध्ये अजून पाणी घालावं लागणार आहे। यामध्ये गव्हाचं पीठ, अंड आहे, त्या पिठाच्या गाठी वगैरे होऊ नयेत म्हणून आपल्याला छान असं विस्करणं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी 1 कप पाणी यामध्ये घालून हे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे, पण थोडंसं मला घट्ट वाटतंय, मी अजून थोडंसं पाणी घालते यामध्ये। आपल्याला जवळजवळ 1 कप आणि थोडंसं एक लहान 2 ते 3 चमचे वरती मला पाणी घालावं लागलं आहे। तर आता छान हे मिक्स करून घेते। हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला या पद्धतीचं बॅटर ठेवायचं आहे, जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याचं। तर लहान मुलं भाज्या खायला दमवतात, तर तुम्ही अशा पद्धतीचा जर नाश्ता करून दिला तर ते आवडीनं खातील, आणि शिवाय यामध्ये भाज्या असल्यामुळं हा पौष्टिक सुद्धा आहे। नाश्ता बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन आपला छान गरम झालाय, आता आपण तेल लावून घेऊया। तुम्ही तेल, बटर, तूप काही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर आपल्याला जास्त यामध्ये तेल लावून घ्यायचं नाही, थोडंसं अगदी पुसून घ्यायचंय। आपल्याला आता या पॅनमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचंय। तर एक वेळ आपल्याला हलवून घ्यायचंय, म्हणजे भाज्या खाली तळाला बसणार नाहीत। तर मी 2 पळी बॅटर यामध्ये घालते आणि आपल्याला अलगद हे असं पसरून घ्यायचंय। आता लगेचच आपल्याला याच्यावरती झाकण लावायचं आहे। हा नाश्ता तुम्ही तव्यामध्ये सुद्धा करू शकता। 2-3 मिनिटं हे छान मी वाफवून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे। दोन्ही बाजूने आपल्याला छान सोनेरी रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे। आता आपण पलटी करूया। आणि या बाजूने सुद्धा आपल्याला छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। असा प्रेस करत करत आपल्याला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही हव्या त्या आकाराचे पराठे करू शकता। तर खालची बाजू सुद्धा आपली छान अशी भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता।
दोन्ही बाजूने छान असा आपला पराठा तयार झालेला आहे, भाजलेला आहे. रंग सुद्धा फार सुरेख असा आलेला आहे. दोन्ही बाजूने छान असा आपला पराठा भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर तुम्ही सकाळच्या वेळेस गडबड असते अशा वेळेस हा पराठा करू शकता. झटपट असा होतो आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. आता दुसरा पराठा सुद्धा मी पॅनमध्ये घातलेला आहे. तर त्याच पद्धतीने हा सुद्धा करून घेते. तर तुम्ही जर तेल कमी खात असाल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनचा वापर करा. कारण जर साध्या आपल्या तव्यामध्ये जर तो केला तर तेलाचं प्रमाण वाढतं. तेल जास्त वापरावं लागतं. तर आता याच्यावरती झाकण ठेवते आणि हा सुद्धा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घेते. हा दुसरा पराठा सुद्धा आपला छान असा भाजलेला आहे. तर या पराठ्याची जाडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड, पातळ करू शकता. दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात हे पराठे. आपले सर्व पराठे करून झालेले आहेत. तर 1 कप गव्हाच्या पिठामध्ये आपले 4 पराठे झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता पराठे एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. हे तुम्ही दिवसभर जरी डब्यामध्ये ठेवले तर मऊ राहतात. तर मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे पराठे करू शकता किंवा प्रवासात जर जाणार असाल तर असे पराठे तुम्ही सोबत नेऊ शकता. इतके हे सॉफ्ट, टेस्टी आणि हेल्दी आहेत. तसे हे टेस्टी पराठे तुम्ही नक्की करून बघा. तर हे पराठे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. तर अशा प्रकारचा पराठा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.